सकाळची वेळ, थंडगार हवा, समोर उगवणारा सूर्य, खरंच निसर्गाचं ते सुंदर रूप पाहून प्रवासाची सुरुवातच खूप छान झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवंगार झाडं, शांत वातावरण आणि पक्ष्याचा आवाज. मन एकदम प्रसन्न होतं. प्रवास करत असताना अचानक आम्हाला एक सुंदर मोर दिसला. खूप दिवसांनी मोर पाहायला मिळाला होता. त्याचा तो रुबाब अंदाज पाहून काही क्षण आम्ही तिथेच थांबलो. प्रवासात असे छोटे छोटे क्षण आठवणी बनून जातात. पुढे हिमायतनगरच्या आसपास आलो तेव्हा रेल्वे गेट बंद होतं, त्यामुळे थोडा वेळ थांबावं लागलं. काही वेळाने रेल्वे आली आणि तिचा तो आवाज, वेग आणि दृश्य पाहताना वेळ कसा गेला कळालंच नाही. आजचा आमचा दिवस खूपच खास होता, कारण आम्हाला नांदेडला जायचं होतं ना. माझ्या मुलीचा CETचा पेपर होता, त्यामुळे सकाळी अगदी पहाटेच आम्ही घरातून निघालेलो होतो. रस्त्यात आम्हाला टोल नाका लागला आणि त्यानंतर आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे आता नाश्त्याची वेळ झाली होती. एका हॉटेलमध्ये थांबलो. आम्ही गरमागरम खिचडी, कढी आणि भज्याचा आस्वाद घेतला. खरंच खूप चविष्ट नाश्ता होता. थोडी विश्रांती घेतली आणि पुढे नांदेडच्या दिशेने प्रवास सुरू झाला. किनवट ते नांदेड हा प्रवास साधारण 2.5 तासाचा असतो. सकाळचा पेपर असल्यामुळे वेळेवर पोहोचणं खूप महत्त्वाचं होतं. शेवटी आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो आणि मुलीला पेपरसाठी सोडवलं. मुलीचा पेपर सुरू असताना आम्ही जवळच्या ठिकाणी जाऊन प्रसिद्ध मलाई कॉफीचा आनंद घेतला. गरमागरम आणि मस्त चव असलेली कॉफी पिऊन थोडा वेळ निवांत बसलो. कॉलेज शहराबाहेर असल्यामुळे आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर होतं. नारळाची झाडं, आंब्याची झाडं आणि केळीची बाग पाहून मन प्रसन्न झालं. काही केळी वाऱ्यामुळे खाली पडलेली होती. ते दृश्यही पाहायला वेगळंच वाटत होतं. पेपर संपल्यानंतर नांदेड शहरात पोहोचल्यानंतर शहराच्या दिशेने जाताना थोडा ट्रॉफिक होता. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागला, पण त्या निमित्ताने शहराचं वातावरण जवळून पाहायला मिळालं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध प्रकारची दुकानं, कपड्याचे शोरूम, खाद्यपदार्थाची हॉटेल्स, गजबजलेलं बाजार दिसत होतं. नांदेड हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं शहर असून धार्मिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. शहरात अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. सकाळची लगबग, वाहनाची वर्दळ आणि लोकांची धावपळ पाहताना शहराची ऊर्जा जाणवत होती. शहर स्वच्छ आणि विकसित वाटत होतं, त्यामुळे प्रवासाचा अनुभव आणखीन छान वाटला. प्रवास करताना आजूबाजूचे दृश्य पाहत आम्ही शहराचा आनंद घेत पुढे आमच्या ठिकाणाकडे निघालोत. आम्हाला जायचं होतं पिझ्झा हटला. आता थोडी मज्जा करण्याची वेळ होती आणि थेट आम्ही पिझ्झा हटमध्ये पोहोचलो. तिथे स्वादिष्ट पिझ्झा आणि पेप्सीचा आस्वाद घेतला. खूप दिवसांनी सगळ्यांनी एकत्र बसून इतक्या निवांतपणे खाण्याचा आनंद घेतला होता. काय झालं? त्यानंतर आमचा मोर्चा वळाला झुडिओकडे. तिथे पोहोचल्यानंतर कपड्याचा इतका सुंदर व्हरायटी पाहायला मिळाली की वेळ कसा गेला समजलंच नाही. फॅशनची नवीन ट्रेंड, सुंदर चप्पल, आकर्षक ड्रेस आणि त्यातील परवडणारे किमतीत. वरच्या मजल्यावर छोट्या मुलीचे कपडेही खूप सुंदर होते. रंगबेरंगी आणि आकर्षक डिझाईन पाहून मन खूप खुश झालं. शेवटी आम्ही काही कपड्याची खरेदी केली. माझ्या मुलीसाठी एक सुंदर ड्रेस घेतला आणि तिच्या मैत्रिणींनी काही वस्तू घेतल्या. खरेदी, फिरणं, खाणं आणि मुलीचा पेपर अशा सगळ्या गोष्टीचा आमचा दिवस खूप छान गेला. अशाच छोट्या छोट्या प्रवासातून आयुष्य सुंदर बनतं आणि कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खास बनतो. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा नांदेड ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही नांदेडला कधी गेला आहात का. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.